So in today's lecture, we are going to see how to calculate the quantities of sump well. Sump well म्हणजे काय? विहीर, जे आपण विहीर खणतोय, विहीर माहिती आहे की नाही सगळ्यांना? शेतात आपल्या आसपासच्या पाणी लागते म्हणून विहीर आपण जे खणतोय की नाही, विहिरीची क्वांटिटी कशी काढायची ते आपल्याला आता बघायचं आहे. ठीक आहे, तर ते कसं बघायचं हे थोडक्यात मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगत जातो, ओळीनं स्टेप बाय स्टेप सांगत जातो, त्या पद्धतीनं बघा. ठीक आहे, विहीरचे पार्ट्स बघा. सगळ्यात पहिल्यांदा खाली काय असणार आहे विहिरीला? विहीरला बघा इथं एकदम खाली जर बघितला, ठीक आहे, एकदम खाली 6.4 मीटरचं गोल आहे विहीर आहे, हे गोल आहे. म्यूट करा, खोकला वगैरे येत असेल तर म्यूट करा बाळांनो, म्यूट करा तुम्ही स्वतःला. माझं ऐकू येते, तुम्हाला काळजी करू नका. Mute yourself. Now just listen to the lecture. After the lecture you may ask any questions at any time, and if you are afraid at the time of the lecture you may call me anytime. Okay, I will answer you, or I will just clear your doubts. Okay, don't worry. Or if it is not possible, you may directly come in a group of 2 to 3 students anytime during the college years. Okay, I will show you how to solve in the my office also, so don't worry. Okay, हे विहीर आहे ते गोल आहे, लक्षात घ्या. इट इज सर्क्युलर इन सेक्शन. दिस संपल इज सर्क्युलर, म्हणजे विहीर कसं गोल असते तसं गोल आहे. त्याचं डायमीटर आहे टोटल 6.4 मीटर. हे समोरनं बघितल्यामुळे इलिव्हेशन मध्ये हे तुम्हाला चौकोन दिसत असलं, ठीक आहे, तरी वर्ण प्लॅन जर बघितला तरी कसं असणार आहे विहीर? ते गोल असणार आहे. ओके, इथनं पुढे गेलं त्यात तुम्ही म्हणणार हे असं का? हे वर जर इथं बघितला तुम्ही, हे जे पॉइंट आहेत हे काय असणार आहेत? रिंग बीम असणार आहे. ह्याच्या खाली जो विहीर असणार आहे तिथं इथपर्यंत, तिथून इथपर्यंत जो सॉइल आहे तो आत कोसळू शकतो. तो आत काय होऊ शकतोय? कोसळू शकतो. त्यामुळे आपण इथं त्याला युसर मिस्त्री म्हणजे दगडी बांधकाम करून घेतोय. मग दगडी बांधकामला काहीतरी आधार पाहिजे म्हणून हे रिंग बीम. ओके, वी आर गोइंग टू कन्स्ट्रक्ट द रिंग बीम वेअर देर इज द हार्ड स्ट्राटा. ओके, once you are able to see the hard strata, from there we'll start to build the user masonry. Below we have to keep it as it is, because what will happen? होतंय का? लक्षात घ्या. ऍडमिट ऑल. ओके, होतंय काय? हे जर खाली आपण असं केलं नाही तर झरे जे असतात, ओके, हे झरे आपण थांबवतो, तर झऱ्यांना थांबून चालणार नाहीये. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? कंटिन्युअसली हे खालचा भाग जो जिथं झरे आहेत, जिथं पाणी लागलं ऍक्च्युली, तिथं आपल्याला काय करावं लागेल? पाणी लागलेल्या ठिकाणी ऍक्च्युली आपल्याला इथं हे भाग मोकळा ठेवायला पाहिजे, जेणेकरून या झऱ्यातनं आत विहिरीत मुबलक प्रमाणात पाणी भरेल. आलं का लक्षात? त्यानंतर बघा युसर, पहिल्यांदा रिंग बीम येते, त्यानंतर युसर मेसनरी स्टेप 1, युसर मेसनरी स्टेप 2 म्हणजे हे बांधकाम आहे. आणि एकदम टॉपला हे बघा इथं खाली ग्राउंड लेवल आहे, ग्राउंड लेवलच्या वर 1 मीटर, ठीक आहे, आणि त्यावर 0.15 मीटरचं हे सिमेंट कोटिंग. म्हणजे एकदम वरच्या बाजूला विहिरीला जर तुम्ही बघितलात तर काय असतंय? कॉन्क्रीटचं एक लेअर आपण टाकतो. काय करतो? कॉन्क्रीटचं एक लेअर, दॅट इज नोन ॲज concrete coping or cement concrete coping. Okay, it is a PCC. It's actually PCC, whereas this is ring beam. इथं आपण बीम टाकून घेतो ज्याच्यावरती पूर्ण युसर मेसनरी आपला थांबणार आहे. आता बघा इथं लक्ष देऊन, हे ग्राउंड लेवल आहे. हे काय आहे? ग्राउंड लेवल आहे. ओके, ग्राउंड लेवलच्या खाली पहिल्यांदा 6 मीटरचा एक तुकडा आहे, तो युसर मेसनरी आहे. त्याखाली 2.7 मीटरचा एक तुकडा आहे, तो पण युसर मेसनरी आहे. ठीक आहे, त्याची विड्थ फक्त बदलते. त्यानंतर परत 0.3 जे आहे हे काय आहे? रिंग बीमची डेप्थ आहे, रिंग बीमची डेप्थ. त्याखाली परत 3 मीटर, असं एकूण 6 अधिक 3 9 अधिक 3 13 मीटर. ग्राउंड लेवलच्या खाली आपल्याला किती जायचं आहे? 13 मीटर. वी हॅव टू गो फॉर द एक्सकेव्हेशन ऑफ 13 मीटर बिलो द ग्राउंड लेवल. एकूण ग्राउंड लेवलच्या खाली आपल्याला 13 मीटर पर्यंत खाली जायचं आहे, लक्षात ठेवा. मग याचे कॅल्क्युलेशन करायचं, कसं करायचं हे फार महत्वाचं आहे आपल्यासाठी. याचं कॅल्क्युलेशन करत असताना एकदम सोपं मेथड आहे. काय करावं लागेल आपल्याला? हे कॅल्क्युलेशन करताना प्रत्येक 1.5 मीटर साठी क्वांटिटी आपण वेगळी काढावी लागते. कारण का? फॉर each and every 1.5 meter we have to calculate the excavation separately, because the rate of excavation goes on changing
फॉर each 1.5 मीटर. प्रत्येक 1.5 मीटरच्या पुढे जसं जसं आपण खोदत जाऊ त्या तसं तसं काय होत जाईल, तसं तसं तुमचं रेट बदलत जातात. त्यामुळे प्रत्येक 1.5 मीटरला आपण काय करतोय, हे बदलत जातोय. ठीक आहे. आता पुढे कॅल्क्युलेशन्स कसं करायचे बघा. हे तुमचं कॅल्क्युलेशन. आता हे कसं करायचं कॅल्क्युलेशन, अतिशय सोपं आहे. हे बघा, एकदा कॅल्क्युलेशन कळालं तर आपल्याला एकदम सोपं जातं. तर काय करायचं, पद्धत काय त्याची नेमकी. सो सी हिअर ऑल ऑफ यू. ओके, I will make it a bit small. Okay, now again the same measurement sheet. Here item number, description, number, length, breadth, depth and quantity. हे आपलं मेजरमेंट शीट आपण तयार केलंय. आता एक्सकॅव्हेशन 0 to 1.5 meter. First of all, you have to calculate the excavation for 0 to 1.5 meter. So how to calculate it? It is also very simple. What you have to do is 0 to 1.5 एक्सकॅव्हेशन डिस्क्रिप्शन ला 0 to 1.5 नंबर 1 असणार आहे. आता हे सर्क्युलर, the sum coil is circular in nature. So how to calculate the volume of the excavation? Volume of the circular or the cylinder is calculated by area into depth. So how to calculate the area of this sum coil? Area is nothing but pi by 4 d square. How much is the area? Pi by 4 d square. Okay. Now if you observe the plan, what if you observe the plan, from the plan what you are going to see here is, here this is the plan. This is 6.4 meter, no doubt. In that 6.4 meter you have to add this much. How much is this quantity? Now suppose this is this is 9.6 meter. Okay, 6.4 minus 9.6 is how much? 6.4, 7.4, 9.4, that is 2.2 meter. It is how much? It is 2.2 meter. That means 1.1 meter on this side and 1.1 meter on the other side. That means 6.4 plus 1.1 plus 1.1 on the other side will be how much? It will be 9.6 meter respectively. So here 9.6. So pi by 4 into bracket 9.6 square will be the area. After that, what you have to do here is you have to take the depth. Here once we have calculated the area, length into breadth is always area. Okay, length into breadth is always area. Length आणि breadth आपण ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन करतो किंवा कुठल्याही दोन क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन करतो आपल्याला एरिया मिळतंय. इथं आपल्याला काय लक्षात घ्या, एरिया आपण डायरेक्ट सर्क्युलर असल्यामुळे एरिया डायरेक्टली निघतोय. त्यामुळे लेंथ इंटू ब्रेड्थ हे आपण पाय बाय 4 डी स्क्वेअर कन्सिडर करून एकत्रच घ्यायचं आहे. पाय बाय 4 डी स्क्वेअर एकत्र घेऊन आपल्याला एकत्रच घ्यायचं आहे. मग पाय बाय 4 इंटू 9.6 चा स्क्वेअर इंटू 1.5 येईल. It will be 108.51 cubic meter. How much it will be? 108.51 cubic meter. In the same manner, excavation from 1.5 to 3. Now see here, we have already calculated for 0 to 1.5 meter. After that 0 to 1.5 meter, the second step will be how much? From 1.5 to 3 meter. How much it will be? 1.5 to 3 meter. So 1.5 to 3 meter. Again the number will be 1. How much will be the number? 1. The area can be calculated using the formula pi by 4 d square. That is pi by 4 into 9.6 square. Okay, area. Again the depth will be 1.5 meter. It is again 108.57 cubic meter. So see here, for each and every 1.5 meter, as far as the diameter goes on changing, the area as well as the depth as well as the volume remains constant. But here from 0 to 1.5, 1.5 to 3 we have to calculate separately. Why it is so? Because for the first
because for the first 1.5 meter the rate might be different, and for the second 1.5 meter the rate will be again different. So as per these we have to calculate the same thing, but we have to write it in the this manner, that is 1.5 meter to 3 meter, and after that the third step of excavation will be 3 to 4.5 meter. How much it will be? 3 to 4.5 meter. The depth is again 1.5 meter, no doubt. The number will be 1. The length and breadth will be again the area of this sump well, pi by 4 into 9.6 square. How much it will be? Into 1.5, it will be again 108.57. How much it will be? 108.57 cubic meter. Now again for 4.5 to 6 meter, the depth will be no doubt 1.5 meter. The number will be 1. The area will be again same. How much it will be? Pi by 4 into d square. Pi by 4 into 9.6 square. It will be again 108.57. How much it will be? 108.57. After that, the same thing remains again constant for 6.5 to 6 to 7.5 meter. Again, the volume will be 108.57 cubic meter. And for the last is 7.5 to 9 cubic meter. Sorry, 9 meter. It will be, number will be again 1. The area will be pi by 4 into d square, that is pi by 4 into 9.6 square. It will be 1.5, depth 108, no doubt. Okay. After this, if you see this for 9 to 10.5 meter, okay. So for 9, this is 6 plus 3, 9. 9 to this remaining, the depth has been changed. Here what we have done is, here the depth is a bit different. Okay. So how much it is the depth is? 6.4 plus 1 on this side and plus 1 on this point. It will be 8.4 meter. See here, this is 8.4 meter. For 0.9 meter to 10.5 meter, 1 will be the number. Pi by 4, d square will be 8.4 square, and the depth will be 1.5. Okay, so how much it will be? 108.57. Next again for here 10.5 to 12, it is the last step. 1, the depth will be 1.5 meter, and the area will be pi by 4 into 8.4 square. Okay, again the quantity will be 108. So just calculate this. So what this will be a bit different. Okay. Now what you have to do here is go for the further calculation. Now see here, UCR masonry. So how to calculate this UCR masonry? It is also very simple. What you have to actually do here is, see, first of all, I will going to show you the plan. This is 6.4 plus 1 meter plus 1 meter. It is 8.4, no doubt. Okay. So this is the outer area will be 8.4 and the inner will be 6.4. What you have to do is 8.4 minus 6.4. 8.4 minus 6.4 divided by 2. That is, we are going to take the average diameter here. What we are going to do is, we have to take the average diameter here. So see here, 8.6 plus 9.6 divided by 2. Okay, how much it is? 8.6 plus 9.6 divided by 2. See here. This is 8.6 and 9.6 divided by 2. हा, कुणाला काय विचारायचं आहे का? नाही सर काय. हा.
8.4 plus 9.6 divided by 2 will be the 9. 9 meter will be the average depth. Oh, sorry, average diameter. And accordingly, pi, see here, we are going to calculate here the circumference. ओके, सर्कमफरन्स म्हणजे आपल्याला परिघ बघायला लागतं. इथं किती काय परिघ किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायला लागतंय. परिघ बघितल्याशिवाय आपल्याला कळत नाही आहे. परिघ म्हणजे तुमच्या लक्षात येते का, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सर्कमफरन्स म्हणतो त्याला आपण मराठीत परिघ म्हणतो. मग ते पाय डी चे फॉर्म्युला काय असते, पाय इंटू डी. सो 8.4 प्लस 9.6 डिवायडेड बाय 2 विल बी 9. सो 5 into 9, pi into 9, and here how much? This is 0.6. Okay, the width is nothing but the 0.6, and accordingly here 0.6 will be there, and the depth, here the depth is 7 meter. This is 6 and plus 1. हे 0.6 आहे, लक्षात ठेवा. या आतल्यात किती आहे बाळांनो, 0.6. ठीक आहे, या आतल्यात किती आहे, 0.6. ओके, 0.6 आणि हे इथून इथपर्यंत 6 आणि वर परत 1 मीटर, असं एकूण 7 मीटर तुमचा डेप्थ होतो. एकूण किती होतो, 7 मीटर. हा दुसरा झाला. हे पहिल्यासाठी किती आहे, 2.7. ते कुठून आलं बघा, 2.7 साठी हे बघा, हे तुमचं 9 आलं, हे 0.6 आलं, आणि 2.7 कुठून आलं, तरी 2.7 इथून येते बघा. हे बघा, ही रिंग जे आहे, रिंग बीम ह्याला पण म्हणतो. रिंग बीमच्या इथून इथपर्यंत टॉप जो आहे बाळांनो, कितीचा आहे, 2.7 मीटरचा आहे. तो पहिल्यांदा आपण घ्यायचा आहे. कितीचा आहे तो, 2.7 मीटर. तो इथं आपण 2.7 मीटर घेतलेला आहे. आणि विड्थ किती आहे, 0.6 मीटर. ओके, विड्थ किती आहे बाळांनो, 0.6 मीटर. आणि इथं मल्टिप्लाय करून तुमचं इकडे काय येईल ते डायरेक्टली उत्तर तुम्ही लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर युसीआर तर सेकंड स्टेप जो असणार आहे, 8.4 प्लस 9.4 डिवायडेड बाय 2. 8.4 प्लस 9.4 डिवायडेड बाय 2. मग किती होतंय ते, 8.9 मीटर. किती होतंय ते, 8.9 मीटर. मग 1 पाय इंटू 8.9, पाय इंटू 8.9. हे बघा, पाय इंटू 8.9 इंटू 0.5 हे तुमचं विड्थ असेल, आणि 7 हे टोटल 7 कुठून आलं, हे बघा, हे 7 इथून हे 6 मीटर अधिक 1. हे टोटल युसीआर तुम्ही एकत्र घ्यायला काही अडचण येणार नाही. मी काय लक्ष देऊन ऐका, मी काय सांगतोय, हे टोटल युसीआर एकत्र घ्यायला कुठलीही अडचण येत नाही. त्यामुळे तुमचं एकूण टोटल किती होईल बाळांनो, 7 मीटर होईल. म्हणजे एका दणक्यात पूर्ण हा युसीआरचा स्टेप जो आहे तो एका दणक्यात निघून जाईल. ठीक आहे, तुम्हाला त्यात कुठलीही अडचण येणार नाही. आता पुढे बघा, पुढे काय आहे, रिंग बीम काढायचं आहे आपल्याला. काय काढायचं आहे, रिंग बीम. 8.4 सेम वरच्या सारखं, 8.4 प्लस 9.6 डिवायडेड बाय 2, 9 मीटर आलं. ठीक आहे, 9 मीटर नंतर हे एक तुमचं नग आलं. पाय डी सेम, 0.6 हे वरच्या सारखं सेम 0.6. मात्र इथं काय करायचं आहे आपल्याला बघा, फक्त जो डेप्थ आहे तो 0.3 घ्यायचा. अजून बघा, हा डेप्थ किती घ्यायचा आहे बाळांनो, 0.3. दिस वी हॅव टू टेक इट ॲज 0.3, अँड अकॉर्डिंगली वी हॅव टू फाइंड आउट द क्वांटिटी. 0.3 तिन्हीचं मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला डायरेक्टली हे मिळून जाईल. त्यानंतर सिमेंट कॉन्क्रीटचा जो कोपिंग आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. काय करायचं आहे, सिमेंट कोपिंगचा कंटिन्युअसली जो आहे तो बघायचा आहे. त्यासाठी 8.4 प्लस 9.4 डिवायडेड बाय 2. हे बघा, हा 8.4 इथपर्यंत आला. हे आउट किती आहे, 6.4 प्लस 1 इथपर्यंत. ओके, म्हणजे कसं आहे, 0.5 इकडचं 0.5 इकडचा असं मिळून हे टोटल तुमचं किती येईल, 8.4 येईल. ठीक आहे, त्यानंतर हा मीटर 1 मीटर परत दोन्हीकडे जास्त झालंय, लक्षात घ्या. त्यामुळे हे तिकडचं 1 मीटर आणि इकडचं 1 मीटर वाढवला तुम्ही, तर किती येते ते मीटर येते, 0.6 अलग लक्षात. 8.4 प्लस 9.6 डिवायडेड बाय 2 करा. काय करायचं, 8.4 प्लस 9.6 डिवायडेड बाय 2, उत्तर येईल 9 मीटर. किती येईल, 9 मीटर. मग परत पाय डी. ठीक आहे, 0.6 तुमचा विड्थ असणार आहे, 0.6 तुमचा विड्थ असणार आहे बीम, आणि अशा पद्धतीने हे काढलाय.
पद्धतीने ते 8.9 आलं, पाय इंटू 8.9, तुमचं विड्थ आहे 0.5 आणि तुमचा डेप्थ जो असणार आहे बघा इथं डेप्थ असणार आहे वरचा हे 0.15 मीटर तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे 0.15 मीटर तुम्हाला ऑलरेडी हे दिलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही 0.15 मीटर घ्या आणि करा 2.1 क्युबिक मीटर तुमचं व्हॉल्यूम येईल. ओके. काय रे आसिफ? कॅमेरा बंद कर ना आसिफ. मीटिंग मधनं बाहेर पडलो का रे आपण? नाही सर, स्क्रीनवर दिसताय तुम्ही. दिसतोय ना? हा सर. ठीक आहे. ओके. सर व्हिडिओ खूप अडका लागलाय. हे आपापल्या नेटमुळे तसं प्रॉब्लेम यायला लागले रे. एक लक्षात घ्या, हे लाईव्ह घ्यायला सांगितलं तुम्ही, मी लाईव्ह घेतलंय. याच्यानंतर परत एकदा व्यवस्थित रेकॉर्ड करून आलं का लक्षात? मी काय सांगतो लक्ष नाही का? सगळेजण 24 जण आहे, मुली पण आहेत मुलं पण आहे. मग काय सांगतो लक्ष नाही का? याच्यानंतर मी हाय असं लेक्चर परत एकदा व्यवस्थित रेकॉर्ड करून तुम्हाला रेकॉर्ड पाठवतो, अडचण येणार नाही. मी काय सांगतो लक्षात आलं का सगळ्यांच्या? I will record the same lecture once again and I will save it, give it on the YouTube also. Okay, so don't worry. As the ओके सर. आपल्या मॅनेजमेंट आपल्याला काय लाईव्ह लेक्चर घ्यायला सांगितलं, मी तुम्हाला म्हणून लाईव्ह लेक्चर घेतलोय. तर ऍक्च्युअली तुम्हाला परत मी एखादं हे सेम लेक्चर रेकॉर्ड करून तुम्हाला उद्या परत पाठवण्यात येईल. तुम्ही थोडं नका. ओके, सगळेजण ऑनम्यूट करून येस म्हणा. आलं का लक्षात सगळ्यांच्या? The same lecture will be sent again by the record. Okay, so don't worry. Stop here. सर व्हिडिओ जरा 480 पिक्सल मध्ये. काय ते? Okay, the same lecture I will record once again and I will show it on the YouTube, or I will send the link on the YouTube. You may observe the same lecture on YouTube also, so don't worry. ओके, ऑल ऑफ यू. काय सांगतो लक्षात आलं सगळ्यांच्या? थोडं पण काळजी करू नका. सेम परत लेक्चर तुम्हाला रेकॉर्ड करून पाठवण्यात येईल. हे व्हिडिओ मी बोललेलं तुम्हाला क्लिअर ऐकू येत नसल्यामुळे. हा बोला. येस, एनीबडी वॉन्ट टू से एनिथिंग? प्रज्योत, काय सांगायचं आहे का बाळ?